संपूर्ण जगातला एकमेव आयकॉन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत चालले आहेत। परंतु भारतातील अजूनही काही लोक बाबासाहेबांना एका जातीमध्ये मर्यादित करत आहेत। अशा लोकांनी आपली संकुचित वृत्ती नष्ट करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक जागतिक आयकॉन म्हणून स्वीकारावे, असं मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत JB पवार यांनी नांदेड येथे व्यक्त केले। त्यात पवार यांना पूर्व खासदार स्मृतिशेष हरिहरराव सोनुले यांच्या नावे आंबेडकरी योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पॅन्थर पुरस्कार, सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, सत्यशोधक कृतज्ञ पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। योद्धा होत नाही, त्यामुळे योद्धा दिल्यामुळे काही माझ्या अंगावर वास मांस पडण्याचा प्रश्न नाही। ज्या योद्ध्यानं त्या काळात काम केलं त्याच्या नावाने मला हा जो पुरस्कार मिळाला त्याला महत्त्व आहे, कारण त्यांनी त्या काळामध्ये नेहरूंनासुद्धा घाम फोडला होता। ते नाव महत्त्वाचं आहे आणि त्या नावाने मला मिळाला हे मला महत्त्वाचं आहे। त्यामुळे कुठला पुरस्कार तो योद्धा असेल की अयोद्धा असेल त्याला मला महत्त्वाचं नाही। हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबियाकडून मिळाला, मला त्याचं खूप समाधान आहे आणि हा माझा उचित सत्कार झाला असं मला वाटतं। सर, सद्यस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीविषयी काय सांगाल आपण? आंबेडकरी चळवळीबद्दल मी एवढंच सांगेन की आता सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पचवण्याचा प्रयत्न करावा, बाबासाहेब वाचावा, कारण जग आता सगळं बाबासाहेबांच्या आहे। ते जे आयकॉन सगळं संपूर्ण जगातला एकमेव आयकॉन हा बाबासाहेब होत चालला आहे। परंतु भारतातले अजूनही काही लोक बाबासाहेबांना एका जातीमध्ये मर्यादित करण्याचा प्रयत्न करतात। या लोकांनी आपली संकुचित वृत्ती नष्ट करावी आणि बाबासाहेबांना एक जागतिक आयकॉन म्हणून स्वीकारावा अशी माझी अपेक्षा। देशामध्ये संविधान बदलाची भाषा होती आहे, संविधान बदलले जाऊ शकते का, काय सांगाल आपण? संविधान बदलणं तशी साधी गोष्ट नाही आहे, परंतु थम्पिंग मेजॉरिटीच्या आधारे बाबासाहेबांनी त्यांना जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या आधारे ते करू शकतात आणि त्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे। पण ते अत्यंत शांतपणे, ते 1-2 वर्षामध्ये होणार नाही, परंतु जसं 100 वर्ष त्यांनी घेतली। 1925 साली RSS स्थापन झाली, त्यापासून त्यांनी आज जो देश पोखरला आहे अत्यंत शांतपणे आडावड न करता, तसं ते आणखी काही दिवसानंतर ही संपूर्ण जी लोकशाही आहे ती पोखरतील आणि लोकशाहीचा जो प्राण संविधान आहे तो संविधानसुद्धा ते नाकारण्याचं एक मार्ग ते संविधान नाकारतो असं म्हणणार नाहीत, पण न म्हणता ते संविधान नाकारतील। सर, आंबेडकरी तरुण जो आहे आज इकडे तिकडे भटकतो आहे, तर तरुणांसाठी तुम्ही एक आदर्श म्हणून तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी? तरुणांना माझं एवढंच म्हणणं आहे, काल तरुण जो ज्या निस्वार्थ वृत्तीने लढला त्याने कशाची पर्वा केली नाही। आमच्या काळात तर आम्ही टोक्याला जे पट्टी असायची जे तशा प्रकारचा आज जर तरुण तर पुन्हा एकदा निष्ठेनं, आज आंबेडकरी समाजामध्ये निष्ठा ही वरपासून खालपर्यंत निष्ठा ही कमी झालेली दिसते। त्याचं कारण दिवसेंदिवस आपला समाज नाही, बाकीचे सगळे हे स्वार्थी झाले आहेत आणि त्या स्वार्थामुळे बाबासाहेबांचा जो माणूस आहे की बाबासाहेबांचं त्यांनी पुन्हा त्यांचे चरित्र वाचावं आणि निष्ठेनं काम केलं। पण जो निष्ठावान असेल तो माणूस होतं उद्या बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांना नष्ट करण्याचं की बाबासाहेबांना मायनस करण्याचा प्रश्न येत नाही। आता कुणाच्याही बापाला बाबासाहेब मायनस करता येणार नाही। मी सुरेश आटकर, सामाजिक कार्यकर्ता आणि भीमशक्तीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने, आज सहसंयोजक या नात्याने आज शहरामध्ये आंबेडकरवादी साहित्य संमेलन खूप जोरदारच्या याच्याने सुरुवात झाली आणि सर्वच वक्ते आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। आमचे सर्वांचे लाडके नेते, लोकप्रिय असे आमचे चंद्रकांतजी हंडोरे साहेब हे या परिषदेला उपस्थित राहणार होते। त्यांची तब्येत थोडी खालावल्यामुळं त्या परिषदेला उपस्थित राहू शकले नाही आणि JB पवार साहेब आज या परिषदेसाठी उपस्थित झालेले आहेत। वानखेडे साहेब या परिषदेसाठी उपस्थित झालेले आहेत आणि सर्वच समितीनं जोरदारपणे पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण मेहनतीनं हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। या परिषदेच्या निमित्तानं तमाम आंबेडकरी समाजाला काय सांगणार आहात? सर, मी एवढंच सांगेल की युवा पिढीनं भरकटत न जाता सर्वांनी आंबेडकरवाद जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं
आणि सर्वांनी आंबेडकरवादाची जी काही आपली लढाई आहे, 22 प्रतिज्ञा असतील, आपली काही जी लढाई आहे ती आणखीन तीव्र करून शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये आंबेडकरवाद युवकांनी पुढाकार घेऊन आंबेडकरवाद आणखीन मोठा जोरात करावा. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं आंबेडकरी विचारवेध परिषद ही नांदेडमध्ये होऊ घातलेली आहे. तर आता जो आंबेडकरी विचारवेध हा जो शब्द वापरला गेलेला आहे, तर त्याच्या अनुषंगाने आपण त्या विचाराचा किती वेध घेतला आणि तो वेध घेऊन आम्ही किती कृती केली आणि ती कृती खरंच केली की नाही केली. कारण की आजची जी परिस्थिती आहे ते एवढी भयानक आहे, म्हणजे भयानकतेकडून भयावहतेकडे गेलेली आहे आणि आज तुमच्या दारामध्ये तुमची गुलामी उभी आहे. आता त्या गुलामीला इथपर्यंत आणण्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की आम्हाला जो बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला होता, तो मताचा अधिकार आम्ही आमच्या मुक्तीसाठी न वापरता जे आमचे शोषक आहेत त्यांना मोठं करण्यासाठी आम्ही वापरला आणि त्याच्यामुळं आज आमच्या दारामध्ये गुलामी उभी आहे. त्या गुलामीला कसं थोपवायचं आणि त्या गुलामीची कारणमीमांसा आणि भविष्यामध्ये आपण त्यासंबंधी काय करणार आहोत याचं विवेचन आज अध्यक्ष म्हणून मी तिथे करणार आहे आणि त्या निमित्तानं तिथे आपण यावं आणि त्याबद्दलची जी मीमांसा आहे ती तिथं मी मांडणार आहे. सर, तमाम आंबेडकरी समाजाला आपण काय सांगणार आज? नाही, आंबेडकरी समाजाला मला हेच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमानं आम्हाला मूलभूत अधिकार दिले, मताचा अधिकार दिला, आम्हाला आरक्षण दिलं आणि तो जो मताचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला दिला तो मुक्तीचा मार्ग होता. कारण की गुलामीतून आम्हाला मुक्ती मिळवण्याचं ते एक साधन होतं. ते साधन आम्ही योग्य प्रकारे वापरलं नाही आणि ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजावर होणारे अन्याय अत्याचार थोपवण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि स्वतंत्र वसाहती याची जी मागणी स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये केली होती, कारण की बाबासाहेबांची खरी घटना ही स्टेट्स अँड मायनॉरिटीज आहे. भारताचं संविधान हे बाबासाहेबांनी त्या काँग्रेस आणि बाकीच्या लोकांच्या दबावामध्ये अनेक गोष्टी टाकून लिहिलेलं आहे, परंतु खरं संविधान जर कोणतं होतं तर ते शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1947 साली जे संविधान सभेला सादर केलं ते स्टेट्स अँड मायनॉरिटीज होतं. ओबीसी आरक्षणाच्या कोट्याकडे आज वाईट दृष्टीने पाहिले जात आहे. ओबीसी प्रवर्गात अनेक जातीचा नव्याने समावेश करण्याची प्रशासनाची प्रक्रिया अविरत सुरू आहे. ओबीसी प्रवर्गात नव्याने जातीचा समावेश करण्याचे थांबवून शासनाने त्वरित जातनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवावा अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघ वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करून अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले. घाट घातलेला आहे की मराठा आरक्षणात देण्याच्या संदर्भात ओबीसी कोट्यातून याच्या निषेधार्थ अखिल भारतीय माळी महासंघ अकोला जिल्हा, 12 बलुतेदार संघटना व सकल ओबीसी संघटना या 3 संघटनेद्वारे इथं निषेध मोर्चा काढण्यात आला होता आणि इथं निषेध करण्यात आला कलेक्टर ऑफिसला. आमच्या फक्त प्रामुख्याने 3 मागण्या आहेत. नंबर 1 की मराठ्यांना आरक्षण द्यायला आमचा अजिबात विरोध नाही, परंतु त्यांना ओबीसीतून देत असताना सुद्धा एक तर ओबीसीचा कोटा वाढवा, त्यांना एक विशेष वेगळं आरक्षण द्या, त्यांना सगळ्यांना सरसकट कुणबीचं आरक्षण म्हणून किंवा कुणबी सर्टिफिकेट देऊ नये ही सरकारला हात जोडून विनंती. दुसरी गोष्ट, आरक्षण टिकलं पाहिजे. आरक्षण टिकलं तर कुठं ह्या सगळ्या गोष्टी येतील. परंतु आता असं वाटतं की जो काही सरकारने घाट घातलेला आहे कंत्राटी पद्धतीचा, त्या कंत्राटी पद्धतीमध्ये कुठं आरक्षण नाही आहे आणि सरसकट लोकांना जे BEd आहेत त्यांना 30,000, DEd आहे त्यांना 20,000 आणि कंपन्यांना जो विकण्याचा, शाळा विकण्याचा जो काही प्रकार चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. कारण कंत्राटी पद्धती येईल तर आरक्षण अजिबात राहणार नाही. मग हे आरक्षण भेटल्यानंतरचे मुद्दे आहेत ते आरक्षणचा मुद्दाच राहणार नाही. आणि तिसरं की जातीगत जनगणना ही झालीच पाहिजे. ह्या आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. त्या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्ही त्या प्रकारे निवेदन दिलं. सरकारला हा अल्टिमेटम आहे. नाही तर सकल ओबीसी समाज, मी अकोला जिल्हा ओबीसी समन्वयक या नात्याने बोलतो की सगळं ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि हे सरकार उलटून टाकेल.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आपल्या कार्यालयात लावण्यास नकार देणारा मलकापूर भाग 1चा जातीयवादी तलाठी नीरज जाधव यांनी नकार दिलाय। त्यामुळे भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष प्रमिलाबाई निंबाजी इंगडे यांनी मलकापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले की डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो लावण्यास नकार देणाऱ्या तलाठ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे। प्रमिलाताई इंगळे या परमपूजनीय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र शासकीय कार्यालयामध्ये लावण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि माननीय तहसीलदार श्री सुरडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा तलाठी कार्यालयामध्ये फोटो लावला। त्यावेळेस त्यांनी आपलं जे उपोषण होतं त्याची पूर्तता झाल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि आज सर्व शासकीय कार्यालयामध्ये परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सूर्य महाराणा प्रताप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा प्रकारच्या महामानवांचे तैलचित्र लावण्याबाबतचा कार्य संपन्न झाल्यामुळे आज हे उपोषण मागे घेण्यात आलं। श्री किशोरभाऊ नवले यांनीसुद्धा ते सर्व तैलचित्र लावले आणि आज त्यांच्या उपोषणाची सांगता झाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो प्रत्येक सरकारी कार्यालयात लागण्यासाठी मी भाग 1 तलाट्यांना नीरज जाधवना मी विनंती केली आहे की सर म्हटलं तुम्ही कार्यालयामध्ये सर्व महामानवांचे फोटो लाहायलाच पाहिजे। तर त्यांना माझ्याशी वाद घातला आहे की नाही म्हणत मॅडम असं होऊ शकत नाही, असं माझ्याजवळ असं किती घेऊन गेले, असे बोलणारेला येऊन गेले, त्याच्यामुळे मी हे अमर हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। जादा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्या एस ट्रेडर्स कंपनीचा संचालक व मुख्य आरोपी लोहित सिंग धरमसिंग सुभेदार याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर पेठ नाका येथे अटक केली। याबद्दलची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुख्य सूत्रधार लोहित सिंग तेव्हापासून फरार होता। आतापर्यंत पोलिसांनी 12 कोटी रुपये मालमत्तेचा शोध लावला असून जप्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे महेंद्र पंडित यांनी सांगितले। दलातील शाहूपुरी पोलीस स्टेशनला एस ट्रेडर्स आणि तिच्या संलग्न उपकंपन्या यांनी फसवणूक केल्याच्या अनुषंगाने नोव्हेंबर 2022 मध्ये गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्हा दाखल होताना त्यामध्ये 27 आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल होता। यापैकी एका आरोपीला या गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करण्यात आलेली होती। जुलै 2023 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला। या गुन्ह्याचा तपास त्यांनी सुरू केल्यानंतर FIR मध्ये नावं असणाऱ्यांपेक्षा त्या व्यतिरिक्त इतर 5 आरोपी त्यांनी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत आजपर्यंतच्या तपासामध्ये। आणि त्यांनी तपास सुरू केल्यानंतर आजपर्यंत एकूण 8 आरोपींना त्यांनी या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। या सर्व कंपन्यांचा प्रमोटर किंवा पार्टनर ज्या LLPs आहेत, जो मुख्य सूत्रधार आहे आर्थिक फसवणुकीचा लोहित सिंग सुभेदार, हा गुन्हा दाखल झाल्यापासूनच फरार होता। त्याविषयी कुठलीही माहिती मिळत नव्हती, परंतु अत्यंत कौशल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासी अधिकारी स्वाती गायकवाड आणि त्यांच्या टीमने मागील 2 महिन्यापासून अथक परिश्रम करून सदर आरोपीचा ठावठिकाणा शोधणे व सदर आरोपी कुठल्या ठिकाणी कोणत्या वेळी येऊ शकतो
या अनुषंगाने तपास करून तांत्रिक विश्लेषण करून काल रोजी या मुख्य सूत्रधार जो या फसवणुकीचा आहे लोहित सिंग सुभेदार याला ताब्यात घेऊन त्याला काल दुपारी अटक करण्यात आलेली आहे. आज त्याला माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल व पोलीस कोठडीची देखील मागणी माननीय न्यायालयाकडे करण्यात येईल. सदर मुख्य सूत्रधार आता अटक केल्यामुळे या गुन्ह्यामध्ये हा गुन्हा कशा प्रकारे त्याने केला, त्याचबरोबर या गुन्ह्यातून जी अपहरित रक्कम आहे किंवा जी रक्कम किंवा जी फसवणूक नागरिकांची झाली त्या रकमेचं पुढं काय झालं याबाबत सखोल तपास आता आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येईल. याचबरोबर जे उर्वरित संचालक किंवा जे आरोपी फरार झालेले आहेत त्यांना देखील अटक करण्याच्या दृष्टीने प्रभारी अधिकारी त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखा ही प्रयत्न करते आहे आणि इतर उर्वरित जे फरार आरोपी आहेत ते देखील लवकरच अटक होतील असा आम्हाला विश्वास आहे. आजपर्यंतच्या एएस ट्रेडरच्या अनुषंगाने झालेल्या तपासामध्ये नागरिकांची फसवणूक करून ज्या मालमत्ता आरोपींनी खरेदी केल्या त्यापैकी एकूण 12 कोटीच्या मालमत्ता शोधण्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. लवकरच या मालमत्ता सिक्युअर करणे आणि त्यानंतर त्याचा लिलाव MPID कायद्याप्रमाणे करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देणे याची देखील प्रक्रिया समांतर पद्धतीने सुरू आहे. तर मी या मुख्य सूत्रधाराला अटक केल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक पत्की मॅडम त्याचबरोबर या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी स्वाती गायकवाड मॅडम आणि त्यांचं संपूर्ण तपास पथक यांचं मनापासून अभिनंदन करतो. अकोला रेल्वे स्थानकावर पहिल्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आहे, तर दुसऱ्या प्रवेशद्वाराला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते. परंतु रेल्वे स्थानक नूतनीकरण नावाने हे दोन्ही प्रवेशद्वार काढले होते. गत 3 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यात आले, परंतु दुसऱ्या प्रवेशद्वाराला रेल्वे स्थानकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार देण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी संघटनेच्या वतीने स्टेशन मास्तर संतोष कवडे यांना निवेदन देण्यात आले. शिवाजी महाराजांना सर्वप्रथम सर्वांच्या वतीने चरणस्पर्श करतो. मागील काही वर्षाच्या पूर्वी रेल्वे स्टेशन येथे दोन्ही प्रवेशद्वाराला एका प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आणि दुसऱ्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे दोन्ही नावं होते. परंतु स्टेशनच्या नूतनीकरणाच्या नावाने दोन्ही प्रवेशद्वार काढण्यात आले. परंतु काही दिवसाच्या पूर्वी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार लावण्यात आलं. त्याचा आम्हाला सर्व या अनुयायांना खूप मोठा आनंद आहे आणि ते डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार लागलंच पाहिजेत. परंतु ज्या दुसऱ्या दिशेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार लागलेलं होतं ते लावण्यात आलेलं नाही आहे आणि रेल्वे प्रशासन त्याची टाळाटाळ करत आहे. इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडे गेले असते, रेल्वे प्रशासनाच्याकडे आहे. म्हणून आम्ही आज रितसर कवळे रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देण्यासाठी आलो आणि आता मीना साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार रेल्वे स्टेशनला लावण्यात यावं आणि या तमाम बौद्ध अनुयायांना आणि या अनुयायांना आनंदाचा एक क्षण त्यांनी द्यावा अशी या आक्रमक संघटना संविधान बचाव ग्रुप आणि भीम योद्धा संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलो. आणि भविष्यात जर गेट लागत नसेल तर आम्ही आमच्या स्वखर्चानं आम्ही आमच्या स्वतःच्या पैशानं उभं करून आम्ही ते गेट उभं करू. हे पण रेल्वे प्रशासनाला आम्हाला इशारा द्यायचा आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू. मग रेल्वे प्रशासनाचं लॉकअपसुद्धा आम्हाला कमी पडेल. म्हणून रेल्वे प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेशद्वार लावण्यात यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाती अंताची लढाई प्राध्यापक डॉक्टर हेमंत सोनकांबळे किनवट लिखित कविता संग्रहावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कदम, प्रमुख उपस्थित इंजिनियर विशाल सूर्यवंशी, उपअधीक्षक अभियंता संदीप सोनकांबळे, सिद्धार्थ आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो,
जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती नांदेडच्या वतीने येत्या 21 सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्ती करता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेठीस धरून आपल्या न्याय हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात हा मोर्चा सकाळी 11 वाजता शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। सर्व शिष्यवृत्ती धारकांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे। फुले शाहू आंबेडकर फुले शाहू कृती समिती विद्यार्थी या निमित्तानं 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेच्या संदर्भात महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तमाम नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की 21 तारखेला कलेक्टर ऑफिसच्या समोर शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेच्या संदर्भात फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने 21 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातून प्रत्येक घटकातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो। जय भीम। मी वाठोरे लक्ष्मण, फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य सदस्य। दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा आयोजित करण्याचा उद्देश एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, जे की मागील 3 वर्षापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकही रुपया अद्याप मिळालेला नाही। समाज कल्याणला जाऊन आम्ही बरेच वेळेस गेलो, आमच्या पायाची चप्पल झिजून गेली। आम्ही अंदाजे महिन्यातून 3-4 वेळेस गेलो तरी आम्हाला त्यांनी बजेट नाही हे अशी उडवाउडीची उत्तरं दिलीत। वेळोवेळी आमच्या कोपराला गोळ लावण्याचं काम या समाज कल्याणाने केलं। तर आम्ही एक आता रडकुंडीला येऊन जीव असा मुठीत घेऊन विद्यार्थी शिकत आहेत, तर आम्ही एक जिल्ह्याचे मायबाप म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 21 सप्टेंबर रोजी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्वाधार शिष्यवृत्ती असो किंवा भारत सरकार शिष्यवृत्ती असो या संदर्भात आम्ही दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। आणि या मोर्चात सर्व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ठीक 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावं मी आवाहन करतो। जय भीम। मी अंकुश सावते। येत्या 21 तारखेला फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने जे काही गेल्या 3 वर्षापासून स्वाधार शिष्यवृत्तीचा जो काही प्रलंबित प्रश्न या राज्य सरकारने जाणून बुजून अडवणूक करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे न टाकणे आणि जाणून बुजून इथल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कुठल्या तरी अँगलने आणि त्या विद्यार्थ्यांना कसं परेशानी होईल या स्थितीवर लक्ष ठेवून इथलं सरकार या विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम करत आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा आक्रोश घेऊन आम्ही येत्या 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शिष्यवृत्ती या संदर्भात जनआक्रोश महामोर्चाचं आयोजन केलं आहे। ते मी आवाहन करतो की तमाम मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या आक्रोश महामोर्चामध्ये आपण येऊन सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढावं। धन्यवाद। पोलीस असल्याची बतावणी करून अनेक सिटी सिनियरांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यांच्याकडून 23,78,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। त्याचबरोबर पोलीस बतावणीचे 6 गुन्हे आणि फसवणुकीचे 3 गुन्हे, या गुन्ह्यांमधील जी रक्कम किंवा जी सोन्याचे मुद्देमाल होता तो 100% या गुन्ह्यामध्ये हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेने केलेला आहे। एकूण 328 ग्रॅम म्हणजे जवळपास 33 तोळे सोनं या गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे। सर्वप्रथम मी माझी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे, त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी संदीप जाधव, शेष मोरे व स्थानिक गुन्हे शाखेचे माझे सर्व अंमलदार
तर त्याचबरोबर आमचे वाहतूक शाखेचे बाबासाहेब कोळेकर आणि गांधीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी ठोंबरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. एकूण आता हे 16 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर जे 3 आरोपी आहेत ज्यांना अटक केलेले आहेत त्यापैकी मुख्य बागर अली अहमद अली, दुसरा आरोपी मुजाहिद अली मिस्किल अली, तिसरा आरोपी गुलाम अली फरीद्दीन इराणी या 3 आरोपींना अटक केलेली आहे. चौथा आरोपी मुसोडी अली राजू अली हा फरार आहे, त्याचा देखील शोध सुरू आहे. यापैकी जे अटक झालेले आरोपी आहेत त्यापैकी बाकर अली याच्यावर आत्तापर्यंत एकूण जबरी चोरीचे 9 गुन्हे संपूर्ण राज्यभरामध्ये दाखल आहेत. दुसरा जो आरोपी आहे मुजाहिद अली त्याच्यावर भुसावळ जळगाव येथे शस्त्र अधिनियमाप्रमाणे यापूर्वी गुन्हा दाखल आहे. आणि तिसरा जो अटक आरोपी आहे गुलाम अली फरीद्दीन इराणी याच्यावर एकूण 4 जबरी चोरीचे गुन्हे यापूर्वी देखील दाखल आहेत. असे एकूण 16 गुन्हे जिल्ह्यातील विविध सदराखालचे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणलेले आहेत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात तुर्तास इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. तोपर्यंत जय भीम.